नमस्कार, मी प्राध्यापक दीपक होनराव, अध्यक्ष शारदा विद्या निकेतन श्रीगोंदा। 1992 साली माननीय श्री मुरलीधरांना होनराव यांनी चालू केलेल्या शारदा विद्या संकुलाचे आज वटवृक्षामध्ये कन्वर्जन झालेले आहेत। इथे 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व शिक्षक कसोटीने प्रयत्न करत आहेत। तसेच आज या सर्व विद्यार्थ्यांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर ते उच्च पदावर उच्च शिक्षित म्हणून आज संस्थेच्या बरोबर उभे राहिलेले आहेत। तसेच इथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास व्हावा यासाठी स्पर्धा परीक्षा, खेळ, वेगवेगळ्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज, त्यांना वेगवेगळे महत्त्वाचे उपक्रम शिकवले जाणे, सायन्स एक्झिबिशन घेणे यासारख्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वर्षभरात विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जातात। त्याचप्रमाणे संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे, संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण, या ब्रीदवाक्याला साजेसं उतरण्यासाठी आजच्या जगामध्ये विद्यार्थ्यांना संस्कारपूर्ण शिक्षण देणं गरजेचं आहे आणि हे शिक्षण मिळवण्यासाठी सर्व संस्थेचे संचालक तसेच शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी सचोटीने काम करत आहेत। पाल्याचा किंवा शिशूचा विकास वयाच्या 5 वर्षापर्यंत होत असतो। ब्रेनचे डेव्हलपमेंट या वयापर्यंत पूर्ण होत असते। म्हणून सावित्रीबाई फुले बालवाडी LKG UKG विभागामध्ये आपल्या शिशूला वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार देऊन त्यांची जडणघडण करण्याचा उद्देश जो अण्णांचा होता, तो उद्देश अजून चांगल्या प्रकारे आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत। सुनंदाताई होनराव प्राथमिक विद्या मंदिर विभाग इयत्ता 1ली ते 7वी या विभागामध्ये विद्यार्थ्यांना दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा तसेच महापुरुषांच्या जयंती, प्रज्ञाशोध परीक्षा यासारख्या परीक्षेचा अभ्यास करून घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकाबरोबरच जगाची ओळख करून देण्यामध्ये आम्ही त्यांना मदत करत आहोत। प्राथमिक विभागामध्ये दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून असेल विद्यार्थ्यांच्या, तसेच याच्याबरोबर वेगवेगळे सण उत्सव, दहीहंडी, रक्षाबंधन यासारखे सण साजरे करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबरोबरच संस्कारक्षम बनवण्याचा प्रयत्न शारदा विद्या निकेतन गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे। मुरलीधरांना होनराव माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना पुढील त्यांच्या करिअरसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते। वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा तसेच त्यांना कॉमर्स, आर्ट्स या शाखेमध्ये असणारी रुची लक्षात घेऊन आमचे इथे काम करणारे शिक्षक वृंद त्यांना पुढील मार्गदर्शन देतात। वेगवेगळे गेस्ट लेक्चरचं आयोजन केलं जातं की जेणेकरून 10वी नंतर त्यांना पुढच्या करिअर वाटचालीमध्ये त्यांचं करिअर निवडणं त्यांना सोपं जाईल। पहिलीपासूनच मराठीबरोबर सेमी माध्यम उपलब्ध असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेबरोबरच इंग्रजी माध्यमाची ओळख करून देण्यासाठी मदत होते। नवीन टेक्नॉलॉजीचा वापर विद्यार्थ्यांना करता यावा आणि त्यांना नवीन जगामध्ये वावरण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी IT सारख्या विषयाची जोड देऊन IT कम्प्युटर लॅब्स आणि ICT लॅब्स सारख्या सुविधा आपण इथे विद्यार्थ्यांना देत आहोत। तसेच NS गुळवे विभागामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी नीट, JEE, CET यासारख्या परीक्षेचं मार्गदर्शन व तयारी आपण या विभागामध्ये करून घेऊ। यासोबतच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवनवीन उपक्रम जसे की फॉरेन लँग्वेज क्लासेस, त्यानंतर वेगवेगळे वर्कशॉप्स, सायन्स एक्झिबिशन यासारखे नवनवीन उपक्रम चालू करण्याचा संस्थेचा मानस आहे। तसेच 1992 साली माननीय मुरलीधरांना होनराव यांनी लावलेल्या वटवृक्षामध्ये आज असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व शिक्षक त्यांना प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम करत आहेत। हे पाहून आज नक्कीच आम्हाला सर्व संचालकांना समाधान वाटते। तेव्हा सर्व पालकांनी एकदा संस्थेला व्हिजिट करा।